नमस्कार मंडळी, कसे आहात? आज माझा अष्टविनायक यात्रेचा दुसरा दिवस. काल पहिल्या दिवशी मी सकाळी प्रवासाला सुरुवात करून पालीचं बल्लाळेश्वर दर्शन घेतलं. तिथून मी गेलो लेण्याद्रीला, तिथे गिरिजात्मज पाहिला, मग तिथून ओझर आणि मग शेवटी मी काल वस्तीला रांजणगाव इथे आलो. रांजणगावला वस्ती करून देवाचं दर्शन घेतलं. आज सकाळी परत दर्शन घेतलं देवाचं आणि आज तुम्हाला जरा रांजणगावचा परिसर दाखवतो आहे. कारण काल रात्र होती त्याच्यामुळे मी दाखवू शकलो नाही. आज सकाळ झाली आहे, तर आज तुम्हाला रांजणगाव देवस्थान दाखवण्याचा प्रयत्न करतो. अष्टविनायका तुझा महिमा कसा. महागणपती रांजणगावची कमान आहे, प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आपण बघा भले मोठे हत्ती इथे उभे केलेत तुमच्या स्वागताला. पहा किती मोठा हत्ती आहे. जेवढा मोठा हत्ती खरोखरचा असतो तेवढे मोठे 2 हत्ती बघा, तेवढे मोठे 2 हत्ती इथे उभे केलेले आहेत स्वागतासाठी. तर की अष्टविनायक देवस्थानापैकी रांजणगाव हे श्रीमंत देवस्थान आहे. थाटमाट पाहायला गेला देवाचा तर खरोखर श्रीमंत देवस्थानच आहे. तसा देवच श्रीमंत आहे, त्याच्यामुळे त्याचे सगळेच देवस्थानं श्रीमंतच आहेत, त्यात काय वाद नाही. चला तर आता एका बाजूने आत जाऊन बघूया आतला परिसर कसा दिसतो. आतमध्ये आल्यावर उजव्याच बाजूला अशी पार्किंगची व्यवस्था आहे. भव्य पार्किंग आहे, अगदी स्वच्छसुद्धा आहे आणि बऱ्याचशा फोर व्हीलर इथे राहू शकतात. आपण बघा खूप मोठा एरिया आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर सुद्धा तुम्हाला वाहनतळ आहे, इथे वाहनं तुम्ही लावू शकता, तशी सोयीसुद्धा केलेली आहे. हा रस्ता जातो देवदर्शनाकडे, जिथे गणपती मंदिराची रांग लागते तिथे हा रस्ता जातो. काल मी जिथे राहिलो होतो वस्तीला ते हे हॉटेल आहे, हॉटेल श्री प्युअर व्हेज अँड लॉजिंग. मुख्य रस्त्याने थोडा पुढं गेल्यावर इथे महागणपती मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे, इथून गणपतीच्या दर्शनासाठी रांग सुरू होते. आपण बघू शकता इथे रांग सुरू होते आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार. इथून आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. रांगेच्या दरवाज्यातून आतमध्ये आलो की आपल्याला ही एक आणखी प्रवेशद्वार लागतं. ते अगदी मंदिराच्या गाभाऱ्याच्या आणि सभामंडपाच्या अगदी समोर आहे. इथून मंदिराचा भाग असा दिसतो. इथे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेतो. इथे आणखी मी एक गोष्ट पाहिली की सकाळी शाळेची सहल इथे आली होती आणि त्या सहलीतली मुलं रांगेमध्ये उभी होती. त्यांना मी विचारलं तर समजलं की ती जालना तालुक्यातून, जालना जिल्ह्यातून ती सहल आली होती देवदर्शनाला. तिथे मला तफावत अशी जाणवली की जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या असतात मराठी शाळा, त्यांच्या शाळेच्या सहली नेहमी प्रेक्षणीय स्थळं, ऐतिहासिक स्थळं, दुर्ग, किल्ले पाहायला जातात, देवस्थळं अशी पाहायला येतात. पण आपल्याकडच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा ज्या आहेत त्या नेहमीच मॉल बघायला पिकनिक असते, रिसॉर्टला पिकनिक असते. तर ह्या मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या 2 शाळांमध्ये तफावत मला तिथे पाहायला मिळाली की असं का होतं आहे. मुलंही अगदी मंदिर परिसरात अगदी आनंदाने वावरतात, पूर्ण मंदिर परिसर बघून घेतात. मलाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह नाही आवरता आला.
चला मंडळी, रांजणगाव झालं. आता आपला प्रवास जातोय सरळ दुसऱ्या गणपतीकडे, म्हणजे आपला 5वा गणपती जो आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. सो चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चल साधका, चल साधका. जसं शंकराच्या मंदिराबाहेर जसा नंदी असतो, तसं प्रत्येक गणपती मंदिराच्या बाहेर असा मूषकराज असतो. त्याचं दर्शन घेऊनच आपल्याला आतमध्ये जावं लागतं. हा बघा मंदिरासमोरील सभामंडप आणि हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. इथून आता आपण आज जाऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहोत. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर असं काहीसं सभामंडप दिसतो. खरं तर सभामंडपामध्येच दुकान आहे. दर्शनांच्या भाविकांसाठी लागणारी जी रांग तीसुद्धा तिथेच आहे आणि देवस्थान ट्रस्टचं ऑफिससुद्धा तिथेच आहे. त्याच्यामुळे सभामंडपामध्ये गर्दी खूप होते आणि ह्या सर्व पसारामुळे तिथलं सभामंडप खूप लहान वाटून येतं. कधी काळी त्या दीपमाळ जी दिसते ती बाहेर दिसायची, पण मंदिर परिसर वाढवल्याने ती दीपमाळ आता आतमध्ये घेण्यात आलेली आहे. बघा सभामंडप किती लहान दिसतो या गर्दीमुळे. हे देवस्थानाचं ऑफिस आहे. इथे आपण कुपन वगैरे घेऊ शकता. इथेच आपल्याला बाजूलाच जेवणाची सोय वगैरे केलेली आहे. कुपन घेऊन आपण इथे अन्नदान क्षेत्रामध्ये जेवण करू शकता. लाख मेले तरी लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे, असं इतिहासामध्ये एक घोषवाक्य होतं. त्याचीच प्रचिती म्हणून किंवा त्याची एक जाण असावी म्हणून सिद्धटेकच्या अन्नक्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवलेला आहे. कारण त्यांच्यामुळेच आपण त्या काळातही जेवत होतो आणि आजसुद्धा त्यांच्यामुळेच आपण जेवत आहोत. अन्नक्षेत्रातनं बाहेर आल्यावर डाव्या बाजूने एक शिवाई मंदिर लागतं. शिवाई मंदिरामध्ये ही अशी शिवाईची मूर्ती आहे आणि तिथून मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराचं नाव हे काही असंच दिसतं. आता आपण मुख्य गाभाऱ्यातून बाहेर पडतो आहे आणि बाहेर बघा भाविकांची किती गर्दी आहे. सभामंडप बाजारपेठ अशीच सतत सजलेली असते प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये. हे आपण आता मंदिर परिसरातून बाहेर जात आहोत. अगदी मुख्यद्वारापासून ते मंदिरापर्यंत अशीच बाजारपेठ पूर्ण सजलेली असते. ज्या आता प्रवेशद्वारातून आपण आलो होतो त्याच प्रवेशद्वारातून आपण आता बाहेर पडतो आहे. पण एक नजर मारली तर बघता किल्ल्याला जशी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर
पहारेकऱ्यांसाठी जी जागा असते ही बघा अशीच काहीशी जागा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपण बघू शकतो, जिथे आता काही दुकानं थाटलेली आहेत. ही पहारेकऱ्यांची जागा असते किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर. बाहेर पडल्यावर खूप प्रकारची दुकानं आपल्याला बघायला मिळतात. त्यात प्रामुख्याने चामड्याचा व्यवसाय म्हणजे हाताने बनवलेले चामड्याचे पट्टे, चामड्याच्या चपला, बुटं, तसेच लेडीजच्या विविध प्रकारच्या पर्सेस इथे हाताने बनवल्या जातात चामड्याने. आता आपलं इथलं दर्शन झालेलं आहे. आता आपण सिद्धटेकवरून थेऊरकडे निघत आहोत. चला तर. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आता आपण 6वं दर्शन घ्यायला चाललो, ते म्हणजे थेऊरच्या चिंतामणीचं. दौंडमार्गे आल्यामुळे आपल्याला पुलावरून येता आलं नाही, पण आता आपण जाताना त्या पुलावरून जाणार आहोत. दौंडमार्गे आल्यामुळे आपण वेगळ्या मार्गाने आलोत, पण आता जाताना आपण पुलावरून थेऊरला जाऊया. चला. आता आपण जात आहोत चिंतामणी मंदिराकडे. बघा, चिंतामणी मंदिराकडे चिंतामणी देवस्थानाच्या मंदिर कुठं आहे? जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे, तया थेऊराला चला जाऊया, गणेशा प्रति आरती गाऊया. तया थेऊराला चला जाऊया, गणेशा प्रति आरती गाऊया. थेऊरचा मंदिर परिसर हा तसा पाहिला तर खूप मोठा आहे आणि मंदिर परिसरातील प्रमुख आकर्षण तुम्ही बघाल, ज्यावर सगळ्यांची नजर प्रथम पडली जाते, ती म्हणजे ही पेशवेकालीन घंटा. इथे प्रत्येक भाविक या घंटेला हात लावून किंवा नमस्कार करूनच पुढे जातो. मंदिराचा आपण सभामंडप पाहिला तर त्यावर अजून ही जुन्या प्रकारची कौलं पाहायला मिळतात, जी फक्त अशा देवस्थाना ठिकाणीच पाहायला मिळतात. बाकी कुठं आता ती पाहायला मिळत नाहीत. सभामंडप भाविकांनी पूर्ण भरून, एवढी गर्दी होती की तो भरूनसुद्धा सभामंडपाच्या बाहेर भक्तांची रांग होती. एवढी त्या दिवशी खूप गर्दी होती दर्शनासाठी. पटांगण परिसरात पूर्ण मंडप घातलेला, त्याच्यामुळे तो जो भाग आहे मंदिराचा तो खूप सुंदर वाटत होता. हा जो सभामंडप आपण आतून बघताय, याला लाकडी बांधकाम आहे. मी सांगितलेलं मागच्या भागात पाली बल्लाळेश्वर नंतर, पाली नंतर रांजणगाव नंतर थेऊरला हे असं सभामंडप लाकडी बघायला मिळतं. मंदिर परिसर पहा, लांबून असा दिसतो बाहेरच्या दिशेने. चला थेऊराला चला जाऊया, गणेशा प्रति आरती गाऊया. चला थेऊराला चला जाऊया, गणेशा प्रति आरती गाऊया. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली की मंदिराचा कळस असा लायटिंगने शोभून दिसतो. आपलं चिंतामणी बाप्पाचं दर्शन झालेलं आहे.
आणि पहा मंदिराकडे जाण्याच्या कडचा जो रस्ता आहे हा संध्याकाळी कसा लाईटिंग असल्यामुळे असा उजळून निघतो. हे मंदिराकडे जाण्याचं प्रवेशद्वाराचं दृश्य आहे. आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत. आता आपण इथून निघून मोरगावला जाणार आहोत आपल्या पुढच्या गणपतीकडे. भेटूया पुढच्या भागात. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा.